5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. पण अखेर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासाठी पक्षाच्या आमदारांना फोन करून शपथविधीसाठी बोलावलं होतं. अजितदादांना धरून राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती तटकरेंनी दिली होती. त्यानुसार अजितदादांच्या शपथेनंतर उरलेल्या 9 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी यादीमध्ये धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचं नाव आलेलं असून छगन भुजबळ यांचा मात्र पत्ता कट झाला आहे. अजितदादांनी आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. काही जणांना मागच्या वेळी 1.5 वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे की 5 वर्षात मंत्र्यांना 2.5 वर्ष टर्म देण्यात येणार आहे, असं म्हणत दादांनी पत्ता कट झालेल्या नेत्यांना संधी देण्याचं आश्वासन दिलंय. पण अजित पवारांच्या मंत्रिमंडळात कुणाचा पत्ता कट झाला आणि कोण मंत्री झालाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी शपथ घेतली ती हसन मुश्रीफ यांनी. कोल्हापुरातील कागल विधानसभेतून हसन मुश्रीफ सलगपणे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या समरजित घाटगे यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना ग्रामविकास आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. तसंच नगर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. शिंदे सरकारच्या काळामध्ये हसन मुश्रीफांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम केलंय. कोल्हापूरच्या संस्थात्मक राजकारणावर मुश्रीफांचा चांगला होल्ड आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्लिम चेहरा असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे असं बोललं जातंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शपथ घेतलेलं पुढचं नाव आहे अदिती तटकरे यांचं. अदिती तटकरे या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून सलग 2 टर्म आमदार म्हणून निवडून आल्यात. 2019ला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरेंकडे महिला आणि बाल कल्याण खातं देण्यात आलं होतं. लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात तटकरेंचा महत्त्वाचा वाटा होता. आज अदिती तटकरेंना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला असणार आहेत. दादांकडून मंत्री झालेले पुढचे आमदार आहेत नरहरी झिरवाळ. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विधानसभेचं उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. शिंदे सरकारच्या काळातही या पदाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. अजित पवार गटाचा प्रमुख आदिवासी चेहरा म्हणून झिरवाळ यांची ओळख आहे. नरहरी झिरवाळ यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दादांचे मंत्री झालेले पुढचे नेते आहेत दत्तात्रय भरणे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तामामा भरणे यांनी 2014, 2019 आणि 2024 असं सलग 3 टर्म निवडून येत विजयाची हॅट्रिक केली आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांनी अनेक खात्यांचं राज्यमंत्रीपद सांभाळलं होतं. तसंच त्यांनी काही काळ सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही काम केलं होतं. धनगर समाजाचे नेते म्हणून दत्तामामांची ओळख आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या राजकारणाला शह देण्यासाठी अजितदादांनी कायमच दत्तामामांना बळ दिल्याचं पाहायला मिळतं. दत्तामामांनी अजितदादांचा विश्वास खरा करून दाखवल्यानं त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जातंय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून अजित पवारांनंतर मंत्रिपदाची शपथ घेणारे भरणे हे एकमेव नेते आहेत. दादांच्या यादीतले पुढचे मंत्री आहेत धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. ते परळी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी आणि शिंदे सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. महाविकास आघाडीत त्यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य हे मंत्रिपद होतं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडात अजित पवारांना साथ दिली. त्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाचं समजलं जाणारं कृषी खातं देण्यात आलं. बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंडेंवर आरोप झाले. या हत्येप्रकरणी मुंडेंचे जवळचे असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आहे. त्यामुळे मुंडेंना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत होती. पण बीड जिल्ह्यातून मुंडे बहीण भावांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. दादांचे पुढचे मंत्री आहेत मकरंद पाटील. सातारा जिल्ह्यातून एकीकडे शिंदेने शंभूराज देसाईंना तर भाजपने जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसलेंना संधी दिल्यानंतर साताऱ्याला 4थं मंत्रिपद दिलं आहे ते अजितदादांनी. वाईचे 4 वेळा आमदार झालेले मकरंद पाटलांना दादांनी मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. एकीकडे त्यांचे बंधू नितीन पाटलांना राज्यसभेची खासदारकी तर मकरंद पाटलांना मंत्रिपद मिळालं आहे.
वाई विधानसभेत कारखाना आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपलं वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या मकरंद पाटलांवर दादांनी विश्वास दाखवला आहे. दादांचे पुढचे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील. चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांची मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. बाबासाहेब पाटील 2009 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय समाज पक्षाकडून आमदार झाले होते. त्यानंतर 2019 आणि आता 2024 मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर अहमदपूर विधानसभेतून निवडून आले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या संस्थात्मक राजकारणावर त्यांचा चांगला होल्ड असल्याचं बोललं जातं. त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद, जिल्हा बँकेचं अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. अजित पवारांच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षात त्यांनी चांगला विकास निधी खेचून आणला होता. आता त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री झालेलं पुढचं नाव आहे इंद्रनील नाईक यांचं. इंद्रनील नाईक हे पुसदमधून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. गेल्या 5 वर्षात इंद्रनील नाईक हे दोन्ही सत्तेसोबत आहेत. महाविकास आघाडीत असताना त्यांनी अजित पवारांच्या बंडाला साथ दिली. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाची आस होती, मात्र ते मंत्रिपदापासून वंचित राहिले. आता फडणवीस सरकारमध्ये इंद्रनील नाईक यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्या रूपाने नाईक घराण्याला पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालं आहे. अजितदादांच्या मंत्रिपदाच्या यादीतलं शेवटचं नाव आहे माणिकराव कोकाटे यांचं. एकीकडे नाशिक जिल्ह्यातून भुजबळांचा पत्ता कट झालेला असताना माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांना मात्र दादांनी मंत्रिपदाची संधी दिली आहे. माणिकराव कोकाटे हे मराठा समाजातून येतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे 5व्यांदा सिन्नरचे आमदार झाले. शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि आता राष्ट्रवादी अशा 4ही पक्षांमध्ये माणिकराव कोकाटे होते. विधानसभेच्या प्रचारावेळी तुम्ही माझ्या विधानसभेत उभं राहा, निवडून याल, असं कोकाटे यांनी अजितदादांना सांगून आपल्या मतदारसंघावर किती होल्ड आहे हे सांगितलं होतं. आता कोकाटे मंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे महायुतीमध्ये मंत्री असणाऱ्या छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, दिलीप वळसे पाटील अशा 5 मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला असून बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे आणि इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, दत्तामामा भरणे या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. दादांच्या मंत्रिमंडळाच्या या फॉर्म्युल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.